नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड उपनगर पोलीस ठाणे हद्दीत 8 एप्रिल 2026 रोजी रोकडोबावाडी परिसरात मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। तसेच फिर्यादीस उपचार घेण्यासाठी दाखल केलेल्या रुग्णालयात जाऊन पुन्हा कोयत्याने मारहाण केली व तेथे उपचार दरम्यान शासकीय कामात अडथळा आणत तेथून तो फरार झालेला। आरोपी बाबत उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। याबाबतचा तपास नाशिक शहर गुंडाविरोधी पथक करीत असताना गोपनीय माहितीवरून एका चहाच्या टपरीजवळ सापळा रचत कोयत्याने मारहाण करून फरार झालेला आरोपी सनी चटोले यास जेरबंद करीत उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय कुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, महिला पोलीस शिपाई सुनीता कवडे आदींनी केली। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।